ठाकरे बंधूंची संयुक्त प्रचार सभा शिवाजी पार्कात होतीये। ऐतिहासिक ही सभा असणार आहे आणि याच सभास्थळावरून माझा सहकारी सौरभ कोरटकर आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आणि ही संपूर्ण बुलेटिन आम्ही आज शिवाजी पार्कमधनं काढतोय आणि या सगळी पुढची सूत्र सौरभ सांभाळणार आहे। सौरभ, श्रीकांत, मुंबई महापालिका निवडणुकांचा जो काही सगळा प्रचार होता त्यातला आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवसाचं आणि या प्रचारातलं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची आजची सभा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा होते आणि हे शिवाजी पार्क मैदान सज्ज झालेलं आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभेसाठी। आणि जिथे सभा होते तिथे आता प्रतीक्षा केली जाते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहे आणि त्याचबरोबर आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे लावरे तो व्हिडिओमधून नेमका कोणावर निशाणा साधणार, कारण मोठ्या LED स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहे। यापूर्वी 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बघायला मिळालेलं होतं राज ठाकरे यांचा लावरे तो व्हिडिओ, त्या माध्यमातून त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता। त्यामुळे राज ठाकरे यांच्या निशाण्यावर आज कोणते नेते राहतात हे आपल्याला बघायचं आहे। आणि सगळ्या शिवाजी पार्कमध्ये आपले इतर प्रतिनिधी सुद्धा आहेत, शिवसेना भवनमध्ये आपले इतर काही प्रतिनिधी आहेत। आपण सगळ्यांकडे टप्प्याटप्प्यानं जाणार आहोत। आपल्यासोबत कृष्णात पाटील आहेत शिवाजी पार्कमधून, त्याचबरोबर मनश्री पाटील आहे, त्याचबरोबर शिवाजी पार्कमधूनच सीमा आडे आहे आणि शिवसेना भवनमधून आपल्या प्रतिनिधी उत्कर्षा सुद्धा आपल्यासोबत आहे। आणि त्याचबरोबर जिथेही सभा होते आहे शिवाजी पार्कमध्ये तिथून आपल्याला टॉप अँगल दाखवणार आहेत, म्हणजे या सभेची उंचीवरूनची दृश्य दाखवणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। आपण सगळ्यात आधी मनोज कुलकर्णीकडे जाऊयात आणि त्यानंतर इथल्या शिवसैनिकांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। मनोज, काय दृश्य दिसतंय वरून तुला? जातो मी कॅमेरामॅनला सांगतोय की कसं आहे ते दाखवावं म्हणून शिवाजी पार्कच्या समोर असलेला जो शिवाजी पार्कच्या समोर ज्या खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 20 ते 25% ही जे खुर्च्या आहेत त्या भरल्याचं पाहायला मिळते आहे। तर अनेक शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत ते यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, परंतु पुढच्या तासाभरामध्ये हे जे मैदान आहे ते पूर्णपणे भरण्याची अपेक्षा आहे, कारण 7:30 वाजेच्या सुमारास दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते या ठिकाणी येतील असं सांगितलं जात होतं। परंतु आता जी परिस्थिती जर बघितलेली आहे तर या ठिकाणी अजूनही जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत, परंतु खुर्च्या मात्र अजूनही रिकाम्याच आहेत। परंतु जशी जशी वेळ जाईल तसा या खुर्च्या भरतील अशी अपेक्षा आहेत। जवळपास 25 ते 30 हजार खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आल्याची माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आता जे कार्यकर्ते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत, कारण प्रचाराचा दिवस आहेत। जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांसोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा फिरत असल्याचं पाहायला मिळते आहे। दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत हे सगळे कार्यकर्ते फिरत होते, कारण एक एक क्षण महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रचार करून अनेक कार्यकर्ते असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार ते या ठिकाणी येतील आणि त्यावेळेस मात्र हे जेव्हा मैदान आहे ते पूर्णपणे भरल्याचं पाहायला मिळेल। त्याचबरोबर या ठिकाणी जी गर्दी होणार आहे त्या गर्दीच्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। सौरभ, ठीक आहे, त्याचबरोबर मनश्री पाठक सुद्धा आपल्यासोबत आहेत। मनश्री, तू सुद्धा शिवाजी पार्कमध्ये ही सभा कव्हर करण्यासाठी आलेली, तुला काय दृश्य दिसतंय आता? सध्या मी शिवसेना भवनच्या चौकात आहे आणि इथला माहोल मला सगळ्या प्रेक्षकांना दाखवायला आवडेल। शिवसेना भवनचा हा चौक, दादरचा हा परिसर आणि खरं तर अनेक ऐतिहासिक घडामोडींचं केंद्रबिंदू म्हणायला हरकत नाहीये। हे ते शिवसेना भवन आहे ज्या शिवसेना भवनाने आजवर वेगवेगळी राजकीय गणितं बघितलेली आहेत आणि आज पुन्हा एकदा नवं समीकरण, नवं गणित आता जुळून येणार आहे। आणि अनेक, आता समोरनं बघा, शिवसैनिक आणि मनसैनिक दोघेही एकत्र येत आहेत। रेल्वे इंजिन आणि मशाल दोघांची ही वाटचाल सोबत कशी होते, अक्षरशः लोंडेच्या लोंडे येत आहेत। कुठून आलात तुम्ही? आम्ही कल्याणवरून आलोय। शिवसैनिक आणि मनसैनिक सोबत येत आहेत? हा, मुलुंडवरून म्हणजे सगळेजण आलेलो आम्ही इथून सभेसाठी जातो। शिवसैनिक मनसैनिक एकत्र येत आहेत, शिवसैनिक मनसैनिक एकत्र आज जात आहे सभेला। 20 वर्षानंतर हा योग येतोय, आनंदाचा योग आहे, आनंदाचा योग आहे, आनंदाचा योग आहे हा आमच्यासाठी खूप। दोन भाऊ एकत्र आहेत, ठाकरे ब्रँड एकत्र आहेत आणि आम्ही सर्व ठाकरे ब्रँड सोबत आहोत।
मला आठवतं की जेव्हा उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा झाला होता या शिवतीर्थावरती, तेव्हा शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आकाशाकडे बघून हात जोडलेले होते. आज वर्ण बाळासाहेब कदाचित बघत असतील, काय वाटत असेल बाळासाहेबांना आज? बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण झालं साक्षात. हेच बाळासाहेबांना खूप आनंदाची आणि मोलाची गोष्ट आहे. नक्की आज आपण बघतोय की शिवसैनिक आणि मनसैनिक हे हातात हात घालून शिवतीर्थाकडे रवाना झालेले आहेत. हा संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड गर्दी, अर्थातच रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी होईल. मला सांगा की आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, किती आनंद आहे? खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे सत्ताधारी पक्षाचं धाबं दट आणलेलं आहे. पैशाचं वाटप वगैरे करतायत, येणं केनं प्रकारे ते प्रयत्न परिवार एकत्र येतोय. हो, परिवार नक्कीच एकत्र येतो आमचा. दोघांच्याही बरोबर लहानाचा मोठा झाल्यामुळे उद्धव आणि राजच्या बरोबर. तुम्ही ठाकरेंच्या परिवारातले सदस्य आहात. ठाकरेंच्या परिवारातले सदस्य असल्या कारणाने यांना मी ओळखते. मला सांगा की ठाकरेंशी कसं नातं आहे तुमचं? कोणते भाऊ आहेत तुमचे ठाकरे? उद्धव आणि राज दोघंही माझे सख्खे मामे भाऊ. माझी आई बाळासाहेब ठाकरेंची सख्खी मोठी बहीण आणि आम्ही सगळेजण एकत्र वाढलो आणि इतका आनंदाचा क्षण आहे की मला तरी असं वाटतं की निवडणूक जिंकणारच आहे, पण त्याच्यापेक्षा आनंद होतो की हे दोघं जण एकत्र आले. आज त्या दोघांच्या सभेसाठी परिवार म्हणून तुम्ही सगळेजण तुमच्या कुटुंबियांना घेऊन आलेला आहात का? हो, कुटुंबीय आलेलेच आहेत, पण मी मुद्दामून शिवसेना भवनच्या परिसरात आलो की हा आनंदाचा क्षण कसा काय शिवसैनिक सगळे मनसे सैनिक साजरा करतायत ते बघायला. तुम्ही ठाकरेंचे बंधू आहात, कझिन आहात, मामे भाऊ आहात, आते भाऊ आणि मामे भाऊ असं तुमचं रिलेशन आहे. आज बाळासाहेब असते तर काय वाटलं असतं आपल्या परिवाराकडे बघून, एकत्र आलेल्या फॅमिलीकडे बघून? नक्कीच आनंद झाला असता आणि त्याच्यापेक्षाही आनंद बाळासाहेबांना हा झाला असता ते जर आता असते तर की या सरकार जे बसलेलं आहे बिनकामी सरकार, म्हणजे 5 वर्षामध्ये हे आले कुठल्या पद्धतीने आले आणि त्या पद्धतीने येऊन सुद्धा फक्त एकमेकांचं काढण्यामध्ये. ठीक आहे. मनश्री, शिवसेना भवन परिसरात असलेल्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, शिवसैनिकांच्या काय भावना आहेत ते तू आम्हाला सांगितलंय, पण शिवाजी पार्कमध्ये कार्यकर्त्यांची रीक सध्या सुरू आहे. इथे नेमकं काय चित्र आहे ते आपण जाणून घेण्यासाठी जाऊयात आपली प्रतिनिधी सीमा आडेकडे. सीमा, तुला काय चित्र दिसतंय छत्रपती शिवाजी पार्कमध्ये? नक्कीच मोठ्या उत्साहात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदानामध्ये राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आले आहेत. हे तेच कार्यकर्ते जे तळागाळापर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांचं, उमेदवारांचं सध्या मार्गदर्शन करतात. आपल्यासोबत काही जुने शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊन आलात. आणि आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे? आज आमचा का राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे आमच्या स्मरणात राहील. या दिवसाची किती दिवसांपासून वाट पाहत होते? शिकार दिवसापूर्वी, कारण की मी काय हे राज आणि उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे. तर आंगणेवाडी 9 तारखेला मी नवतपडाला जाणार आहे. आंगणेवाडी कोकणामध्ये दर वेळेला आम्ही जातो आंगणेवाडीला आणि ह्यांचं राज आणि उद्धव साहेबांचं थेट सांगणं असते का हे दोघत्र येऊन मराठी माणसं वाचव. ठीक आहे, शिवसैनिकांच्या नेमक्या काय भावना आहेत ते सीमा आपली प्रतिनिधी जाणून घेत आहे शिवाजी पार्कमधून. आता आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा ही सभा कव्हर करण्यासाठी आलेले आहे. त्यांच्या दृष्टीनं आपण या सभेतले आणखी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. कृष्णात. सौरभ, शिवाजी पार्कवर अनेक सभा होतात. अगदी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या असू देत किंवा मनसेच्या वतीनं पाडवा मेळावा होतो, पाडव्याच्या मेळाव्याच्या सभा असतील किंवा इतर राजकीय पक्षांच्या अनेक सभा होतात. परंतु आजच्या सभेला एक ऐतिहासिक महत्त्व असलेलं पाहायला मिळतं आहे आणि हे महत्त्व आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या ही अशा प्रकारची पहिली सभा घेत आहेत आणि तीही बाळासाहेबांना. कारण बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर बाळासाहेबांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, परंतु ते हयातीत असताना जे घडलं नाही ते गेल्यानंतर घडतंय. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि या सभेसाठी अनेक नेते साठी सुरुवात झालेली आहे. मी VIP गेटवर आहे आणि या VIP गेटवर फक्त दोन्ही पक्षांच्या नेत्यांना म्हणजे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आणि उमेदवारांना सोडलं जात आहे. सर्वच्या सर्व 227 उमेदवार आणि जे मुख्य नेते आहेत त्यांना केवळ सोडलं जात आहे आणि त्यामुळं आजच्या या सभेसाठी प्रचंड गर्दी ही पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त आहेच, परंतु एक
मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून कलाटणी देणारी ही सभा ही मांडली जाते आहे या दोन्ही ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी. कारण दोन्ही ठाकरे बंधूंचं वक्तृत्व हे कसं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं त्यांना एकत्र सोबत ऐकणं हे एक दुर्मिळ योग असतो आणि हा योग पहिल्यांदा मुंबईकरांना या शिवाजी पार्कवर पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे. जरी 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असतील तरी तो मराठीचा मुद्दा होता, परंतु राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानंतरची शिवाजी पार्कवरची ही पहिली सभा अत्यंत मोठी सभा ही होताना पाहायला मिळते. ठीक आहे. त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आता येत आहेत आणि नेते सुद्धा एका पाठोपाठ येत आहेत. यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांचा देखील समावेश आहे. याच काही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूया. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. दोन बंधू आज शिवतीर्थावर एकत्र येणार आहेत. मला असं वाटतं या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतोय. हा माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकासाठी भाग्याचा दिवस. भेटण्याकरता कोण उभं राहत होतं? आता तुम्ही सगळे मोठे नेते झालात हो, पण मी साक्षीदार आहे. हे सगळे जण तासन तास मातोश्वरती भेटण्याकरता थांबत विसरले. प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात, दिवस बदली होत असतात. पुन्हा एकदा तुम्हाला मातोश्रीचे उंबरटे झिजवावे लागणारच आहेत. आणि खरे सैनिक कोण आलेले आणि विकतचे भाड्याने कोणाच्या सभेत आणलेले हे माझ्यापेक्षा पत्रकार मित्रांनो तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे या सभेतनं एक जी ऊर्जा घेऊन जातील आज शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणसं. आणि मला असं वाटतं ही केवळ 2 पक्षांची सभा नाही आहे, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही बंधू आज एकत्र आलेत, कसं वाटतंय? फार छान वाटतंय. म्हणजे आमचं स्वप्न पुरं झालं. साहेब केल्यानंतर समजलं 20 वर्ष मी इकडे आलो नव्हतो. 20 वर्षांनी मी आज आलो इकडे. ह्या दोघांना भावांना फक्त बघायला मी आलोय, बाकी काही नाही आहे माझ्या मनामध्ये. 72 वयाचं चालू आहे माझं. मी ऐकलं होतं त्यावेळेला मला वाईट वाटलं, पण आज फार आनंद झालेला आहे बस. आणि आनंदाचे अश्रू आहेत, बाकी काही नाही माझ्या मनामध्ये बस.